उरलेल्या लोकांकडनं असं काहीतरी लिहून घेतलं असेल. ठीक आहे, आता काय त्यावर काय मला फारसं बोलावंसं वाटत नाही. पण आता ज्यांना मंत्रिपदं नाही मिळाली आहेत त्यांना तरी या ॲग्रीमेंटवर भरोसा आहे का, मला हा प्रश्न त्यांना विचारा. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा घेतलेला आहे. माझ्यासोबत वरुण सरदेसाई आहेत आणि त्यांच्या देखील आयुष्यातला आज हिवाळी अधिवेशनातला पहिला दिवस आहे. वरुणजी, तुमच्या आयुष्यातला आजचा पहिला दिवस आणि पहिला मुद्दा ईव्हीएमचा, काय स्ट्रॅटेजी काय? नाही, ओव्हरऑल आज महाराष्ट्रात जे वातावरण आहे की लागलेल्या निकालावर महाराष्ट्राला भरोसा नाही आणि म्हणून कुठेतरी ईव्हीएममध्ये काही झालं आहे का असं एक शंका महाराष्ट्राच्या मनामध्ये ती विरोधी पक्षाच्या माध्यमातून आज मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि आता काल शेवटी मंत्रिमंडळाचा जो शपथविधी झालेला आहे, येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये त्यांचं खातेवाटपसुद्धा होईल आणि त्यामुळे आता सरकारची जबाबदारी आहे की विरोधकांची सुद्धा ज्या काही मागण्या आहेत त्यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण शेवटी विरोधकसुद्धा लोकांचं प्रतिनिधी करत असतात, आम्ही सुद्धा हजारो लाखो लोकांचं प्रतिनिधी करत असतो. त्यामुळे सत्ताधारी केवळ आमदारांकडे लक्ष न देता विरोधी आमदारांकडे सुद्धा त्यांनी तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. मला वाटतं की तुमची संख्या ज्या पद्धतीने आहे, तुम्ही ईव्हीएमचा मुद्दा घेता आहे, ईव्हीएमचा मुद्दा आत्तापासूनचा नाही आहे, गेल्या अनेक वर्षापासून ईव्हीएमचा मुद्दा घासतो, या मुद्द्याने काही फरक पडेल? नाही, फरक पडण्यापेक्षा काय झालं की जो निकाल आलेला आहे तो सगळ्या सर्वेना सगळ्यांना छेदून आलेला एक वेगळा निकाल आहे आणि तो महाराष्ट्राच्या मनामध्ये सुद्धा कोणाला मान्य नाही. खरं म्हणजे जेव्हा एवढी मोठी मेजॉरिटी येते तेव्हा ज्या प्रकारचा जल्लोष झाला पाहिजे होता तसा रस्त्यावर कुठे जल्लोष सुद्धा होताना दिसला नाही. इनफॅक्ट जे जिंकलेत ते सुद्धा आपण एवढ्या मोठ्या मतांनी कसे काय जिंकलो हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्याच मनामध्ये शंका आहे. ती शंका आम्ही आता जनतेसमोर मांडतोय. एक दुसरा प्रश्न आहे, तुमच्या जुन्या मित्रांनी लिहून घेतलेलं आहे कागदावर की 2.5 वर्षाचं जे काही मंत्रिपद असेल त्यानंतर तुम्हाला हे मंत्रिपद सोडावं लागेल. काय वाटतं एक राजकारणी म्हणून, तुमचे जुने सहकारी म्हणून? नाही, ठीक आहे, बघा आज शेवटी हे काही गोष्टी त्यांना देखील कराव्या लागत असतील कारण ते जे सगळे एकवटले ते सगळे केवळ सत्तेकरता एकवटलेले आहेत. आता कुठल्या वेगवेगळ्या यंत्रांच्यामुळे ते निवडून जरी आले असले तरी ते आम्हाला सोडून तिकडे गेले, ते सत्तेकरता गेले आणि त्यामुळे त्या प्रत्येक माणसाला कुठेतरी प्रॉमिस दिलं गेलं होतं की तुला मंत्री करीन, तुला राज्यमंत्री करीन, तुला कॅबिनेट मंत्री करीन. आता सगळ्यांना तर करता येत नाही आहे आणि त्यामुळे उरलेल्या लोकांकडनं असं काहीतरी लिहून घेतलं असेल. ठीक आहे, आता काय त्यावर काय मला फारसं बोलावंसं वाटत नाही. पण आता ज्यांना मंत्रिपदं नाही मिळाली आहेत त्यांना तरी या ॲग्रीमेंटवर भरोसा आहे का, मला हा प्रश्न त्यांना विचारा. ज्यांना नाही मिळाले आहेत असे नाराज काही संपर्कात आहेत का, काही कॉल वगैरे सुरू झाले? नाही, अजून माझ्या तरी कोणी संपर्कात नाही. तुमचाच काल मी इंटरव्ह्यू पाहिलेला आहे, त्यामुळे तो इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर आता पुढे पक्ष काय करतो ते बघूया. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रुपेश शिलासह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.